वेदऋषी एज्युकेशन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वेदऋषी एज्युकेशन चॅनल मध्ये आपल्याला सोप्यात सोपं गणित शिकायला भेटतं आणि त्याचप्रमाणे आज आपण शिकणार आहोत अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि तेही एकाच व्हिडिओमध्ये. अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी मुलांना अवघड वाटते कारण त्यामध्ये छेद समान करावे लागतात. तर आपण छेद समान न करता लवकरात लवकर बेरीज आणि वजाबाकी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ पालकांनी पहा आणि मुलांनीही पहा, म्हणजे गणित सोपं वाटायला लागेल. चला तर मग पाहूया. अपूर्णांक. आता सुरुवातीला आपण अपूर्णांक म्हणजे काय? अपूर्णांक म्हणजे जो अपूर्ण आहे, जो पूर्ण नाही. फॉर एक्झाम्पल हा आहे अर्धा, म्हणजे हा पूर्ण नाही, आणि ही आहे एक संख्या म्हणजे ही पूर्ण, आणि हा म्हणजे अर्धा. आता इथं 3/4, ह्या 4 पैकी 3 भाग म्हणजे हा अपूर्ण आहे, हा पूर्ण नाही. यालाच आपण अपूर्णांक म्हणतो. आता या संख्यांची, ज्या पूर्ण संख्या असतात त्याची बेरीज वजाबाकी करायला आपल्याला तर सोपं वाटतं कारण ही तर पूर्ण संख्या. यामध्ये एक मिक्स करा, ह्याचे झाले 2. परंतु याची बेरीज कशी करायची ते मुलांना येत नाही. तर आज आपण ते सोप्यात सोपं लवकर वजाबाकी बेरीज कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग करूयात सुरुवात. आता आपण काही छेद समान नसलेले अपूर्णांक घेतलेले आहेत. छेद समान असलेल्या अपूर्णांकाची बेरीज तर सर्वांना येत असेल. फॉर एक्झाम्पल अशी, आता या 3/7 अधिक 8/7 याचे छेद तर समान आहेत. याची बेरीज करता आपल्याला येते. याची बेरीज सोपी आहे. अंशांशाची बेरीज करा. छेद समान असतील तर अंशांशाची बेरीज करता येते. जसं 3 अधिक 8/7, 8 आणि 3 11, 11/7. तर ही झाली छेद समान असणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज. सेकंदात ही येते. मुलांना ही समजायला सोपी पडते. परंतु कधी कधी परीक्षेमध्ये अपूर्णांक छेद समान नसलेले अपूर्णांक येतात. तर ते अपूर्णांकाची बेरीज कशी करायची यामध्ये मुलं गोंधळतात. तर ते कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत. इथे काय 2/3 अधिक 1/5 यामध्ये छेद समान नाही, तर आपल्याला काय करायचं, या दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन अगोदर करून घ्यायचं. 3 1 3 इथं लिहिलं, म्हणजे 3 गुणिले 1 अधिक प्लसचं चिन्ह, आणि या दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 5 2 10, म्हणजे आपण सविस्तर लिहूया. आणि थर्ड स्टेप काय करायची, या दोघांचा गुणाकार. तर आपला आन्सर काय, 3 1 3 अधिक 5 2 10 छेद 3 5 15, आणि शेवटी उत्तर काय येईल, 10 आणि 3 13/15. ही झाली अपूर्णांकाची बेरीज. समजतंय का? समजण्यासाठी आपण आणखीन काही उदाहरण पाहू. इथं आहे उदाहरण क्रमांक 2. 7/5 अधिक 3/2. आपल्याला छेद समान न करता लवकरात लवकर बेरीज कसा करता येईल ते पाहायचं आहे. आणि या गणिताची आवड निर्माण करा. हे जर तुम्ही डिटेल मध्ये शिकलं तर तुम्हाला आवड नक्कीच निर्माण होईल. हे बघा, सुरुवातीला आपल्याला काय करायचं, या क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 2 14, 14 इथे लिहा, शॉर्टकट ट्रिक. आणि या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 3 15 इथे लिहा. 14 प्लस 15 या दोघांची ऍडिशन करायची. 14 आणि 15, 15 आणि 15 30 होतात. 1 मायनस करा 29, अशी ऍडिशन पटकन करण्यासाठी. आणि या दोघांचा गुणाकार 5 2 10. झालं उत्तर. वाटतंय की नाही सोपं? समजलं नसेल तर आणखीन एक उदाहरण पाहूयात आपण. सुरुवातीला स्टेप नंबर 1 काय करायचं, पहिली स्टेप आपली काय आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 8 चौक 32 इथं लिहा, आणि या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 10 2 20 इथं लिहा, म्हणजे 20 अधिक 32, आणि या दोघांचा शेवटी गुणाकार 4 2 8. चला ऍडिशन करा पटपट, सांगा लवकर. 52/8. अशा प्रकारे आपण अपूर्णांकाची बेरीज करू शकतो. आणि समजलं असेल तर याचं उत्तर मला कमेंट मध्ये नक्की सेंड करा. चला तर आता आपण अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची ते आता आपण पाहणार आहोत. अपूर्णांकाची बेरीज कशी करायची ते आपण पाहिलेलो आहोत. आता आपण पाहणार आहोत अपूर्णांकाची वजाबाकी. चला तर मग सुरुवात करूया. अपूर्णांकाची वजाबाकी करताना ही सेम प्रोसेस आहे, फक्त प्लसच्या ठिकाणी मायनस यूज करायचा आहे आपल्याला साइन. छेद समान असल्यास आपण त्याच प्रकारे करतो. फॉर एक्झाम्पल मी दाखवते.
आता इथं वजाबाकीमध्ये छेद समान आहे तर आपण काय करतो 4 मायनस 3 तर काय येतं इथं 1/2 याचं उत्तर आपण सहजासहजी करतो परंतु जर छेद समान नसतील तर कसं करायचं ते आपण पाहणार आहोत। इथं सेम खूप सोपं आहे छेद समान नसतील तर छेद समान करून घेत बसायचं नाही शॉर्ट ट्रिक क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 दोन्ही 8 लिहिले इथं 3 त्रिक 9 लिहिले इथं या दोघांच्या मध्ये फक्त मायनसचं साइन द्या 9 मधून 8 गेले किती राहिले 1 लिहायचं छेदामध्ये या दोघांचा गुणाकार 2 त्रिक 6 झाला अपूर्णांकाची वजाबाकी सेकंदात झाली। आता त्याचप्रमाणे ही पण असंच करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 चौक 20 20 या दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन केला 20 आला या दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 24 आला 24 मधून 20 गेले 4 राहिले आणि शेवटी या दोघांचा गुणाकार 8 चौक 32 ही झाली वजाबाकी आणि अपूर्णांकाची वजाबाकी समजली असेल तर याचा आन्सर कमेंट मध्ये नक्की शेअर करा। चला आपण आता अपूर्णांकाचा गुणाकार पाहूया। अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी या दोन्हीपेक्षा आणखी सोपा आहे गुणाकार गुणाकारामध्ये काहीच नाही या दोघांचा गुणाकार करून घ्या 4 त्रिकोण 12 आणि या दोघांचा गुणाकार करा 2 पंचे 10 झाला अपूर्णांकाचा गुणाकार खूप सोपा आहे बेरीज ही सोपी आहे वजाबाकी ही सोपी आहे या दोघांचा गुणाकार sin त्रिक 18 आणि या दोघांचा गुणाकार 8 दोन्ही 16 झाली अपूर्णांकाचा गुणाकार। आता आपण पाहूयात अपूर्णांकाचा भागाकार। आता आपण लास्ट स्टेप शिकणार आहोत अपूर्णांकाचा भागाकार हाही सोपा आहे याच्यामध्ये काय करायचं माहितीये इथं भागाकाराचा साइन आहे तर आपल्याला गुणाकारामध्ये करून घेण्यासाठी हा 5 वरी घ्यायचा फक्त गुणाकाराचे करण्यासाठी आणि जसा आपण गुणाकार करतो तसा करून घ्या 4 पंचे 20 3 दोन्ही 6 हा झाला भागाकार आणि समजला असेल तर याचा आन्सर कमेंट मध्ये नक्की शेअर करा आणि असं सोप्यातलं सोपं गणित शिकण्यासाठी आपल्या वेदृश्य एज्युकेशन चॅनलला नक्की सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि गणितावर प्रेम करायला शिका।